यात पुढची बातमी. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हिंदू ही आहे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. स्वातंत्र्य लढ्याबद्दल भागवत यांनी हे विधान केलंय. हिंदू ही प्रेरणा मुस्लिमांच्या विरोधात नाहीये. धर्माकरता लढावं, धर्माकरता मरावं ही आपली प्रेरणा असल्याचं विधान मोहन भागवत यांनी केलंय. तर तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशनावेळेस मोहन भागवत पुण्यामध्ये बोलत होते. भारताचा विचार करताना दशकात, शतकात, सहस्त्रकात मोजून चालत नाही, युगायुगात मोजावा लागतो, इतका जुना तो इतिहास आहे. आणि त्या सगळ्या इतिहासामध्ये हे सगळं वेगवेगळं असलं तरी एक राष्ट्रजीवन समान हेतू धरून हे चालत आलेलं आहे. आणि मग ते तेव्हापासून जी आक्रमण झाली त्याचा सगळा करता करता मोगली आक्रमणाचा, इस्लामच्या आक्रमणाचा उल्लेख करतात आणि सांगतात की दोन शक्ती उत्पन्न झाल्या. पश्चिमेमध्ये शिखांची सत्ता आणि दक्षिणेमध्ये मराठ्यांची सत्ता. आणि मराठ्यांच्या सत्तेचे अध्वर्यू होते छत्रपती शिवाजी महाराज. शिखांची सत्ता काही काळ चालली, नंतर इंग्रजांशी पाला पडला जेव्हा त्यांच्या कपटनीतीमुळे लवकर लयाला गेली. परंतु मराठ्यांची सत्ता ही पुष्कळ वर्ष चालली, सगळ्या भारतभर पसरली आणि तिने हे सगळं आक्रमण परतून लावलं. आणि वर्णन करताना ते आधार हेच सांगतात सगळे. हा भारतवर्ष असा एक का राहिला, मुख्य कारण आहे हिंदू धर्म, असं त्या वाक्य आहे. पूर्वी राय नावाच्या संशोधिका आहेत, सुभाषबाबूंवर संशोधन करणाऱ्या. त्यांनी ते पुस्तक मिळवून पाहून पुन्हा छापलेलं आहे. सुभाषबाबूंच्या हस्ताक्षरांच्या दुरुस्त्या तशाच ठेवल्या आहेत त्यांनी. काही आउट ऑफ डेट झालेले पॅरेग्राफ सुभाषबाबूंनी असे काढून टाकले, ते काटणंही तसंच ठेवलेलं आहे. पण सांगायची गोष्ट म्हणजे सुभाषबाबूंनाही जेव्हा ही प्रेरणा वाटते, ती प्रेरणा कोणची आहे ती हीच आहे.